नमस्कार. कधी विचार केलाय की एखाद्या खासदाराची खासदारकी एका क्षणात जाते आणि काही महिन्यात परतही येते? हे सगळं इतक्या झपाट्याने कसं काय घडू शकतं? तर आज आपण भारतीय संविधानाच्या त्याच नियमांचा उलगडा करणार आहोत जे एका खासदाराचं भवितव्य ठरवतात. चला सुरुवातच करूया एका मोठ्या राजकीय घटनेने. गोष्ट आहे राहुल गांधींची. फेब्रुवारी 2023. बातमी येते की त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झालंय. आणि मग काय? फक्त 6 महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये तेच सदस्यत्व त्यांना परत मिळतं. अहो, इतका मोठा उलटफेर इतक्या कमी वेळात हे नक्की झालं तरी कसं? तर हाच तो प्रश्न आहे की एखाद्या खासदाराचा दर्जा इतका पटकन इतक्या झपाट्याने कसा काय बदलू शकतो? यामागे नक्की कोणते कायदेशीर आणि घटनात्मक नियम काम करतात? चला तर मग याचा शोध घेऊया. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुसरीकडे कुठे नाहीत, तर ती आहेत आपल्या भारतीय संविधानात. आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की अनुच्छेद 101 ते 106 मध्ये नक्की काय लिहिलं आहे. हे विश्लेषण आवडतं ना? मग थांबू नका, पटकन लाईकचं बटन दाबा, हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असे सगळे महत्त्वाचे उलगडे तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. बरं, खासदारकी फक्त न्यायालयाच्या निर्णयामुळेच जाते असं नाही का? इतरही बरीच कारणं आहेत आणि त्यातलं एक मोठं कारण म्हणजे पक्षांतर. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, 2019च्या कर्नाटकच्या राजकीय नाट्याकडे. तर बघा, गोष्ट आहे 2019 सालची. कर्नाटकात काँग्रेस आणि JDS आघाडीचं सरकार सत्तेत होतं. सगळं ठीकठाक वाटत असतानाच अचानक सत्ताधारी आघाडीचे तब्बल 17 आमदार राजीनामा देतात आणि काय? सरकार कोसळतं. यानंतर तिथे भाजपचं नवीन सरकार स्थापन झालं. केवढा मोठा राजकीय भूकंप होता तो. आता या आमदारांवर कारवाई झाली, ती झाली पक्षांतर बंदी कायद्यानुसार. हा तोच कायदा आहे जो 1985 मध्ये संविधानात एका महत्त्वाच्या दुरुस्तीनंतर आणला गेला. याचा मुख्य उद्देश काय होता? तर राजकीय अस्थिरता टाळणे, म्हणजे पक्ष बदलून सरकार पाडण्याचा जो खेळ होता त्याला आळा घालणं. त्या काळात एक वाक्प्रचार खूप प्रसिद्ध होता, आया राम गया राम, म्हणजे आज या पक्षात उद्या त्या पक्षात. तर याच आयाराम गयाराम राजकारणाला लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला गेला. म्हणजे निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी सहज पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना रोखण्यासाठीच ही तरतूद आहे. चला आता कर्नाटकातून थेट आपल्या संविधानाच्या त्या कलमांकडे वळूया जी हे ठरवतात की संसदेत कोण सदस्य म्हणून राहू शकतं आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर सुरुवात करूया अनुच्छेद 101 पासून. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की खासदाराची जागा नक्की रिकामी कधी होते. समजा एखादी व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांवर निवडून आली तर त्यांना एक जागा सोडावीच लागते. तसंच जर खासदाराने एखादा सरकारी लाभाचं पद स्वीकारलं तरीही त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, अनुच्छेद 102. हे कलम थेट अपात्रतेची कारणं सांगतं. म्हणजे खासदारकी कधी जाऊ शकते? पहिलं, जर त्यांनी सरकारी लाभाचं पद स्वीकारलं. दुसरं, जर न्यायालयाने त्यांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दिवाळखोर घोषित केलं. तिसरं, जर ते भारताचे नागरिक नसतील किंवा त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर. आता खासदारांच्या जबाबदाऱ्यांबद्दल तर आपण बोललो, पण त्यांच्या हक्कांबद्दल काय? तर अनुच्छेद 106 मध्ये खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांबद्दल सांगितलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे का, सध्या एका खासदाराला वेतन आणि भत्ते मिळून दर महिन्याला अंदाजे 2.5 लाख रुपये मिळतात. आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी खासदारांना एक विशेष संरक्षण देते. याला म्हणतात संसदीय विशेषाधिकार. ही त्यांची एक प्रकारची स्पेशल शील्ड किंवा ढालच आहे असं म्हणायला हरकत नाही. हे संरक्षण मिळतं अनुच्छेद 105 मधून. याचा अर्थ काय? तर खासदारांना संसदेच्या आत म्हणजे सभागृहात बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी सभागृहात काहीही म्हटलं किंवा कोणत्याही बाजूनी मत दिलं तरी त्यासाठी त्यांना कोणत्याही न्यायालयात खेचता येत नाही. केवढी मोठी शक्ती आहे ही. पण थांबा, हे स्वातंत्र्य म्हणजे काही अमर्याद परवाना नाही, यावर काही मर्यादाही आहेत. हे विशेषाधिकार खासदारांना लाचखोरीसारख्या गुन्हेगारी आरोपांपासून अजिबात वाचवू शकत नाही. इतकंच नाही तर सभागृहात गैरवर्तन केल्यास संसद स्वतःच आपल्या सदस्याला निलंबित करू शकते, किंबहुना बडतर्फही करू शकते.
आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही ऐतिहासिक निकालांनी या मर्यादा आणखी स्पष्ट केल्या आहेत. उदाहरणार्थ 1998चा PV नरसिंहराव खटला. यात न्यायालयाने स्पष्टच सांगितलं की मतदानासाठी लाच घेणं हा गुन्हा आहे आणि याला विशेषाधिकारांचं संरक्षण नाही. तसंच 2007च्या राजाराम पाल खटल्यातही न्यायालयाने संसदेच्या सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कायम ठेवला. म्हणजे विशेषाधिकार अमर्याद नाहीत हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं. बरं, तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? लक्षात ठेवण्यासारखे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते? चला त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, खासदाराची जागा 5 मुख्य कारणांमुळे जाऊ शकते आणि यात भर पडते ती पक्षांतरबंदी कायद्याची, जो नेहमीच चर्चेत असतो. दुसरा मुद्दा, खासदारांना सभागृहात बोलण्याची एक ढाल नक्कीच मिळालेली आहे. ती त्यांना निर्भय बनवते, पण ती त्यांना कायद्याच्या वर ठेवत नाही. विशेषतः जेव्हा लाचखोरीसारखे गंभीर आरोप असतात तेव्हा हे संरक्षण कामी येत नाही. आणि तिसरा मुद्दा, पक्षांतर बंदी कायदा. हा कायदा राजकीय स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचा आहे, पण त्याचा वापर कसा केला जातो यावर नेहमीच वादविवाद होत राहतात आणि एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. थोडक्यात सांगायचं तर विशेष अधिकाराचा खरा उद्देश खासदारांनी लोकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडावेत हा आहे, बेजबाबदारपणे वागावं यासाठी नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे, केवळ हक्क नाही. आणि हो, पक्षांतर बंदी कायद्यावर नेहमीच चर्चा होते नाही का? तुम्हाला या कायद्याबद्दल अजून खोलवर अगदी सविस्तर जाणून घ्यायचंय का? जर आपलं उत्तर हो असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावर एक वेगळा सविस्तर भाग नक्कीच घेऊन येऊ. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल आणि असेच माहितीपूर्ण विषय पाहायला आवडत असतील तर आमच्या या प्रवासात नक्की सामील व्हा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आमच्या पुढच्या भागात आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत की संसदेत एखादं विधेयक कायदा कसं बनतं, त्याची प्रक्रिया काय असते. तोपर्यंत पाहत रहा जय संविधान.